भावांनो बहिणींनो, तुम्हाला माझा मानाचा जय भीम. कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना? मी पण एकदम मजेत आहे. संविधान दिनानिमित्त रॅली होती भिडेवाडा शाळेजवळ. खूप छान अशी रॅली असते दरवर्षी, म्हणजे मी रॅलीमध्ये सामील होते. बघा डाळिंबेताई आहेत आमच्या. खूप छान प्रतिसाद असतो रॅलीला. सकाळी 8 वाजता रॅली चालू होते, भिडेवाडा शाळा ते पुणे स्टेशनपर्यंत. न्यूजवाले होते, मोठे मोठे अधिकारी होते बाराटीचे. आणि म्हणजे इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं ना, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंच आहे रोजचा दिवस आपल्यासाठी किती महत्त्वाचा केलेला आहे. आणि बघा ना शाळेचं महत्त्व, म्हणजे शाळेचे विद्यार्थी तर इतके बहुसंख्येने असतात ना. बऱ्याच शाळा संविधान दिनानिमित्त नाही का म्हणजे रॅलीमध्ये सामील होतात. छोट्या छोट्या मुली, लहान मुलं, शिक्षिका, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गर्जना करत असतात नाही का. इतकं छान वाटतं ना रॅली झाल्यावर. मी चहा प्यायला गेले, इराणी चहा बनमस्का खाल्ला. सकाळी लवकर गेले होते ना, त्याच्यामुळं येताना आपला थोडासा नाश्ता केला आणि संध्याकाळी मग आमच्या इथं कार्यक्रम होता संविधान दिनानिमित्त महेंद्र मित्र मंडळाचा. तो पण खूप छान असा पार पाडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे इतकं छान असं संविधानानिमित्त माहिती सांगत होते ना, की महिला म्हणजे एवढ्या थंडी असताना म्हणजे असं नाही का एकटक ऐकत होते. एकदम छान असं वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं वातावरण, की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे. खूप छान असा कार्यक्रम झाला आमच्या इथं काल महेंद्र मित्र मंडळाने आयोजित केलेला. कमलाकर माने आणि बरेच असे सहकारी आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं, संविधानाचं महत्त्व पटवून दिलं आणि कार्यक्रम उत्साहात पार पाडला. एकदम छान आहे बघा बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. म्हणजे मग माझ्या हाताने सत्कार घेतला. पल्लवी जावळे आल्या होत्या, त्यांचा सत्कार केला. माझा मामाचा मुलगा, मी, कार्यकर्ते बरेच होते.